नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक शेतकरी संदर्भात आणि कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत। प्रत्येक शेतकरी बांधवांना या अडचणीतून आता बाहेर पडावं लागणार आहे आणि ही अडचण सर्व शेतकरी बांधवांना येणार आहे। आणि ती अडचण कोणती आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही 2024 मध्ये जे कर्ज आहे ते थकीत ठेवलं आहे का आणि कर्ज तुम्ही उचलून म्हणजे भरलं नाही आणि तुम्हाला आता भरण्यासाठी अडचण येते का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जे कर्ज उचललंय त्याचं आता तुम्हाला काय परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, काय आहे हा मुद्दा पाहण्या अगोदर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा राज्यातील शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे म्हणजेच जे महाराष्ट्र शासनानं जे शेतकऱ्यांना किती कर्ज दिले म्हणजेच ऑल राज्यासाठी तर 35,000 कोटी कर्ज हे शासनानं शेतकऱ्यांना दिलेलं आहे। ठीक आहे, तर हे कर्ज पूर्ण थकीत आहे, म्हणजे जे एवढं कर्ज आहे ते थकीत आहे आणि हे कर्ज थकीत असण्याला शासन सुद्धा जबाबदार आहे असं मला वाटतं। कारण त्याचं कारण म्हणजे शासनाचे काही धोरणं आहेत, त्या धोरणांमुळे सुद्धा शेतकरी आता अडचणीत आलाय आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी काय झालं की जून 2024 मध्ये मार्च 2024 मध्ये जेव्हा विधानसभेचं आणि लोकसभेचं जे निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या जनतेला जाहीर आवाहन केलं की आता आम्ही कर्जमाफी करणार आहोत आणि तुम्हाला कर्जमुक्त करणार आहोत, सरसकट कर्ज करणार आहोत। त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्हाला पाहू शकता की तुम्ही आपल्या चॅनलवरती पूर्ण सरसकट कर्जमाफी करणार आहोत असं आश्वासन दिलेले व्हिडिओ सुद्धा आपण पोस्ट केलेले आहेत, पुरावा म्हणून सुद्धा आपल्याला ते पाहू शकता। आणि जसं 2025 आलं आणि सरळ अजितदादांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता कुठलंही कर्जमाफी होणार नाही, तुम्ही तुमचे कर्ज 31 तारखेपर्यंत भरून घ्या, हा एक धमकी दिल्यासारखं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आणि तिथून पुढे शेतकरी हे चिंतित आले। तर याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन जबाबदार आहे असं मला वाटतं। कारण की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर निवडणुकी अगोदर सांगितलं नसतं की आम्ही कर्जमाफी करणार नाही, आम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरी योजना देऊ असं जर म्हटले असते तर 90% शेतकऱ्यांनी किंवा 50% तरी शेतकऱ्यांनी ते कर्ज आहे ते भरलं असतं आणि ही अडचण आता शेतकऱ्यांना आली नसती। तर काही शेतकरी बांधवांना आता बँकेकडनं नोटिसा सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा कर्ज घेतलंय कारण किती हजाराचं कर्ज घेतलंय आणि आता ते कर्ज किती झालंय तर काही शेतकरी बांधवांना आता नवं जुनं करावं लागणार आहे आणि नवं जुनं जर नाही केलं तर तुम्हाला 12 म्हणजे 6% असतं, पुन्हा 9% 12% असं टक्केवारीनं तुम्हाला ती रक्कम भरावी लागते। काही शेतकरी बांधवांना नोटीससुद्धा येत आहेत की तुम्ही थकीत कर्ज भरून टाका आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार आहे असं मला वाटतं। जर शासनाने आश्वासनं जर दिली नसती, हे धोरणं जर त्यांनी लावले नसते तर ही शेतकऱ्यांना आता वेळ आली नसती आणि आता शेतकरी तर खूप अडचणीत आला आहे। आता पेरणी जवळ येते, पेरणीमुळे खत बियाण्याचा खर्च आणि आता जे नैसर्गिक आपत्ती म्हणजेच जे गारपीट आहे, जे अवकाळी पाऊस आहे याच्यामुळे सुद्धा काही शेतकरी बांधवांचं खूप नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे काही शेतकरी बांधवांना आले पण काही जिल्ह्यांना आलेच नाहीत। परभणी आणि वाशिम जिल्ह्यालाच आलेले मला माहिती आहे, विमा आणि नुकसान भरपाई आलेली आहे असं मला वाटतंय, पण इतर जिल्ह्याला कुठलंही नुकसान भरपाई आलेली नाही, विमा आला नाही आणि फक्त अनुदान आलं होतं, त्याच्याबरोबर विमा नाही आणि नुकसान भरपाई सुद्धा नाही। एक 8 दिवसाखाली द्राक्षाचे बागसुद्धा जे आहे ते खराब झाले आणि त्याचबरोबर एक 8 दिवसाखाली पुन्हा कांद्याचं जे भाव पडले त्याच्यामध्ये कृषी मंत्री जे आहेत कोकाटे साहेब तर म्हटले की तुम्ही जे आहे ते कांदा कशाला लावताय, कांदा तुम्ही लावू नका, सगळ्या शेतकऱ्यांनी जर कांदा लावला तर भाव कसा येईल हा एक प्रश्न त्यांनी म्हटला आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली। म्हणजे शेतकऱ्यांनी आता काय शेतामध्ये काही गांजा पिकवावं का असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे। कारण जर तुम्ही म्हणताय की जर आम्ही जे कांदा आहे जर लावला, आमच्या शेतकऱ्यांनी शेजाऱ्यांनी जर कांदा लावला तर आम्ही लावू नये असं तुमचं म्हणणं आहे का असं
प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो खूप आता शेतकरी बांधवांना अडचणी आलेल्या आहेत आणि 35,000 कोटी हे जे कर्ज आहे ते महाराष्ट्र शासनाचं राज्याचं कर्ज आहे आणि हे कर्ज माफ होणार नाही. आणि बिझनेसमॅनला लाख लाख कोटी कोटी रुपयाची सबसिडी देऊन त्यांना ते कर्ज माफ केलं जातं, त्याच्यावर सबसिडी दिली जाते. पण शेतकऱ्यांना 30 ते 40 हजारासाठी कुठं आत्महत्या करण्यास भाग पाडणारे हे सरकार. तर ह्या शेतकऱ्या जे शासन आहे ते शासनाचे धोरण आणि जे त्यांचे नियम आहेत, त्यांचे जे त्यांनी अटी दिलेल्या म्हणजे त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत निवडणुकीच्या अगोदर, त्याच्यामुळे हा शेतकरी अडचणीत आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पीक कर्ज घेतलंय का आणि त्याचं व्याज तुम्ही भरून नवजुनं केलंय का आणि तुम्ही नवजुनं करणार आहोत का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.